तर घरात थोडं दही होतं, चला म्हणलं आता आपण लस्सी करून पिऊ. तर मग लस्सी करण्यासाठी मी काय केलं, इथं दही घेतलेलं आहे बघा, अर्धा पातेल्यावर एवढं दही होतं. तर म्हणलं आज आता दुसरं काही कढी वगैरे करण्यापेक्षा आपण लस्सीच करावं आता. तर याच्यासाठी अर्धा पातेलं दही आहे हे घेतलं आहे मी. आणि थोडेसे काजू बदाम घेतलेत बघा, इथं काजू बदाम घेतलेत, थोडेसे साखर घेतली वाटीत आणि पाणी घेतलं आहे आणि मिक्सरचं भांडं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम टाकायचे. काजू बदाम टाकून याची पेस्ट बनवून घेते, थोडी जाडसरच अशी करून घेते करून. आणि इथं साखर घेतली मी, साखर घालते या दह्यामध्ये घातलेली आहे साखर आणि याला मस्त असं एकजीव ढवळून घेते. तर आपल्याला याला असं गरं असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायची. साखर सगळी हलली अशी मिक्स झाली पाहिजे यामध्ये. याच्यामध्ये मी 3 वेलच्या घेतल्या, तर आपण या काजू बदाममध्ये टाकून या सुद्धा बारीक वाटून घेऊ. तर आपण इथं वेलची पूड करून घेतली बारीक अशी. त्याचबरोबर इथं मिक्सरमध्ये काजू बदामाची पेस्ट देखील करून घेतलेली आहे. तर आता हे आपण वाटण यामध्ये घालणार आहोत. आपल्याला जर पाहिजे असले तर आपण याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकतो. मी आता वेगळी लस्सी आज बनवलेली आहे. तर याला पुन्हा मिक्स करून घेते. मी जेवढं दही घेतलं होतं तितकंच पाणी घालायला यामध्ये आणि याला मिक्स करून घेते. तर आपली थंडगार लस्सी अशी तयार आहे. कारण मी याला थंड पाणी वापरलं होतं फ्रीजमधलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही बर्फाचे तुकडेसुद्धा टाकून घेऊ शकता. चला तर मग तयार झाली लस्सी. तर या लस्सी प्यायला घरगुती लस्सी आणि घरच्या दह्यापासून बनवलेली लस्सी.